अंधारातच त्या आकृतीची हालचाल होऊ लागली, कारण ते पिवळसर डोळे हळूहळू पुढे येत होते. सिमेंटच्या रस्त्यावर त्याच्या त्या राखाडी प्रेताळ पावलांची नखे असलेला पाय हळूहळू पुढे येत होता. ए थांब थांब, तुला तुझा दिनार पाहिजे ना? दिनार शब्दाचा उच्चार ऐकताच ते जागेवरच थांबलं. थरथरत्या हातांनी रावजीने खिशात हात घातला. तो सोन्याचा दिनार बाहेर काढला. दे दो मुझे मेरा दिनार दे दो, दो मुझे. आवाजात कमालीची लालसा होती. तो घोगरा आवाज वातावरणात गुंजत होता. रावजीने जागेवरूनच तो दिनार त्या आकृतीच्या दिशेने फेकला. त्या आकृतीच्या सडसडीत पायांजवळ जाऊन तो दिनार पडला. अंधारात सुद्धा रावजीला ते प्रेताळ पाऊल आणि ती काळीशार धारधार नख वळवळताना दिसली होती. रावजीची पाचावर धारण बसली होती. पैशाच्या मोहापायी काहीतरी भलतंच संकट आपण आपल्यावर ओढावून घेतलं आहे ह्याची जाणीव क्षणाक्षणाला तीव्र होत होती. त्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव इतका शक्तिशाली होता की पंचमहाभूते सुद्धा तिच्या आधिपत्याखाली होती. हा घे घे तुझा दिनार आणि मला सोड, रावजी कापऱ्या स्वरात म्हटला. भीतीने त्याचं अंग चळचळ करत कापत होतं. छातीतली धडधड स्पष्टपणे ऐकू येत होती. एक ही दिनार, बाकी के कहाँ है? मेरे और दिनार कहाँ है? तुम बदसुल्की कर रहे हो, जो हमें बिल्कुल पसंद नहीं है. आवाजात द्वेष होता. घोगऱ्यापणाचा उच्चांक कमालीचा वाढला होता. ते पिवळे जर्द डोळे लालसर विस्तवासारखे पेटून चमकत होते. माझ्याकडे एकच दिनार आहे, अजून कुठून आणू? नहीं, तुम झूठ बोल रहे हो, तुम्हारे पास है, मैं जानता हूँ. तो आकार हळूहळू पुन्हा पुढे येऊ लागला. शेवटी रावजी इतका मागे आला की त्याची पाठ थेट मोहनरावांच्या बंगल्याला असलेल्या गेटला लागली. नाही, माझ्याजवळ येऊ नको, जा माग जा. ती काळीशार गढूळ शेवाळी सावली रावजीपासून 4 पावलांवर येऊन थांबली आणि त्याच वेळेस कोठून तरी एक अमानवीय हिरवट जहरीला प्रकाश पेटला. त्या ध्यानाच्या थोबाडावर पडला. तसं रावजीला काल रात्री पाहिलेला तो म्हातारा मौलाना उभा दिसला. प्रेताळ चेहरा, चेटकी नाक, गालफाड हात घुसलेले, हनवटीवर बकऱ्यासारखी दाढी होती. काळसर ओठांवर कुत्सित हसू उमटलेलं. डोळे विस्तवासारखे चमकत होते. त्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा जहरी प्रकाश पडला जात ते ध्यान भयान दिसत होतं. छातीतली धडधड वेगाने वाढत होती. तो मौलाना हळूहळू पुढे सरकत होता. नाकात घाणेरडा कुचकट वास जात होता. नाय, माझ्या जवळ येऊ नको, नाय. रावजीच्या वाक्यावर ते ध्यान हसत खिदळत होतं. रावजीची ती भीती भ्यायलेलं सावज म्हणजे एक चविष्ट मेजवानी होती. घाबरलेल्याचं काळीच खायला ह्या हैवानांना खूप आवडतं. त्याच्या ओठातले काळसर किडलेले दात रावजीला हसताना दिसत होते. नाय. आणि शेवटी रावजीची एक शेवटची आर्तकिंकाळी त्या मध्यरात्र घुमली व काही सेकंदातच अंधाराने गिळून सुद्धा टाकली. काही वेळ गेटभोवती मिचक्या मारून मांस खाल्ल्याचा, हाड चावून चोखून खाल्ल्याचा आवाज घुमत होता. मग काही वेळाने सर्व काही शांत झालं. रिअलमी तिच्या बेडवर अंगावर चादर ओढून शांत झोपली होती. तोच तिने खाडकन डोळे उघडले. धावत ती खिडकीपाशी आली. सरकन तिने काचेच्या खिडकीची झडप उघडली. सकाळच्या उन्हाचा प्रकाश तिचे डोळे दिपवून गेला. तसा तिने एक हात चेहऱ्यासमोर धरला आणि जशी डोळ्यांना प्रकाशाची सवय झाली तिने समोर खाली पाहिलं. तिच्या बंगल्याच्या गेटभोवती एक पोलिसांची गाडी उभी होती. बाजूलाच एक ॲम्ब्युलन्स उभी होती. 2 वॉर्ड बॉईज स्ट्रेचरवर पांढऱ्या कापडात झाकलेलं रावजीचं प्रेत ॲम्ब्युलन्समध्ये ठेवत होते आणि तिचे आई वडील मोहनराव मीनाक्षी पोलीस इन्स्पेक्टरशी काहीतरी चर्चा करत होते. बाजूलाच एक हवालदार स्टेटमेंट लिहून घेत होता. रिअलमी सर्व काही पाहत होती. तोच तिची नजर समोर असलेल्या एका बंगल्यावर गेली. ज्या बंगल्याच्या छपरावर तीच ती काल रात्रीची कालिदास काळ्या केसांची मांजर पिवळ्या धमक डोळ्यांनी एकटक रिअलमीकडेच पाहत होती. मध्यरात्री 11:30. ठिकाण एक अज्ञात वहळ. समर्थांची महतान समवेतची भेट संपली होती. महतान समवेत झालेल्या भेटीत समर्थांना
999 श्रापित दिनारांबद्दल कळालं होतं. महतांनी दिनारांची ती सोनेरी रंगाची कापडी झोळी समर्थांकडेच सोपवली होती व ते महंत कोड्या तितकेच म्हटले होते, आता वेळ आली आहे. समर्थ एका पाशाणी दगडावर ताट बसले होते. त्यांच्या पुढ्यात लहानशी होळीसारखी लाकडं रचून शेकोटी पेटली होती. शेकोटीचा तांबडसर प्रकाश त्यांच्या अंगावर पडला होता. समर्थांच्या मागे 10 पावलांवर एक वहळ वरून वाहत खालच्या दिशेने जात पुढे पुढे निघून गेला होता. रात्र असल्याने वहळाचं पाणी गडद काळशार होतं. त्या रात्रीच्या शांततेत पाण्याचा तो खळखळ असा मन धुंद आवाज होत होता. आजूबाजूला असलेले किडे किरकिर करत होते. समर्थांनी ती दिनारांची सोनेरी रंगाची कापडी झोळी हाती पकडली होती. एकटक त्या कापडी पिशवीलाच पाहत होते. समर्थांच्या पुढेच गबलू आणि मेनका बसलेले. दोघांच्याही हातात सँडविच होते. हे सँडविच जादुई खानावळ पुस्तकामार्फत मागवले होते. गबलू मचाव मचाव करत बका सँडविच तोंडात कोंबत खात होता. जणू वर्षभराचा भुकेला असावा बिचारा. समर्थ, ही कापडी पिशवी काय आहे त्यात? मेनकाने उत्सुकतेने विचारलं. तिच्या हातात असलेला सँडविच तिने तसाच धरून ठेवला होता, जो गबलूने पटकन हावरटल्यासारखा हिसकावून घेतला आणि लागलीच तोंडात कोंबला व बत्तीशी दाखवत निर्लज्जासारखा हसू लागला. आता गबलूच्या तोंडात मात्र 2-3 सँडविच भरले होते. मेनका, महंतांच्या म्हणण्यानुसार या पिशवीत एका पिशाच्याचे 999 श्रापित दिनार आहेत, समर्थ म्हटले. गबलू गाल फुगवून एकटक समर्थांच्या हातातल्या पिशवीकडे पाहत होता. अच्छा, मेनका समजल्यासारखं म्हटली. मग अचानक तिला काहीतरी आठवलं. पण समर्थ, महंतांनी हे दिनार तुम्हाला का दिले? नाही म्हणजे महंत हे दिनार त्यांच्या संग्रहालयात ठेवू शकत होते ना? मेनकाच्या वाक्यावर समर्थांनी फक्त होकारार्थी मान हलवली. मग अचानक त्यांना महंतांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. कृणाल, संग्रहालयातून बाहेर पडल्यावर ही कापडी पिशवी खोलून बघ, महंत बोलले होते. समर्थांनी ती सोनेरी रंगाची कापडी झोळी जमिनीवर ठेवली. झोळी जमिनीवर ठेवताच आतले दिनार छल करत वाजले. मेनका, गबलू दोघेही त्या झोळीकडे पाहत होते. गबलूच्या मनात तर ह्या झोळीत सोन्याचे नाणे असतील हा विचार करून हाव उत्पन्न झाली होती. सोनेरी रंगाच्या त्या झोळीला लाल पिवळ्या धाग्याची जादुई गाठ होती. समर्थांनी त्या गाठेवर हात ठेवला आणि हलकेच ती गाठ सोडली. गाठ सोडताच झोळीचं तोंड मोकळं झालं. झोळीतून क्षणार्धात सोनेरी रंगाची प्रकाश किरणे बाहेर पडली. त्या किरणांचा प्रकाश हवेत 3 फूट उंचीपर्यंत जात होता. त्या प्रकाशाला पाहताच गबलूचं तोंड वाचलं होतं. मेनका, समर्थ मात्र साधारण नजरेने त्या प्रकाशाला पाहत होते. गबलू हळूच जागेवरून उठला. चालत त्या झोळीपाशी आला. आतून निघणारा सोनेरी प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला होता. सोनेरी रंगाने त्याचा चेहरा पूर्णतः उजळून निघाला होता. त्याच सोनेरी प्रकाशात त्याचे काळसर बुबळ अचानक सोनेरी रंगाने चकाकले. त्याचा जबडा विक्षिप्तरित्या फाकला जात तो आसुरी छन्नी हावरटासारखं हसू लागला. माझे दिनार, माझे आवडते दिनार, माझे प्रिय दिनार. गबलूने आपल्या एका हाताची हालचाल केली. झटकन हाताचा पंजा झोळीत घुसवला आणि बारीकशा हातांनी मुठभर दिनार हाती उचलून घेतले. माझे दिनार, माझे प्रिय दिनार. गबलूचे हे बदललेले अवतार समर्थ व मेनका दोघांनाही अनपेक्षित वाटत होतं. गबलू, काय झालं तुला? असं का वागतोयस गबलू? मेनकाने गबलूच्या खांद्यावर हात ठेवला. तोच त्याने खांदा झटकला. जळजळीत कटाक्षासहित तिच्याकडे पाहिलं. मेनकाला त्याची ती नजर अनोळखी वाटली. त्या नजरेत आपलेपणा नव्हता, त्यात हवस, लोभ, पाप ह्या सर्वांचं मिश्रण होतं. हात नको लावू. कोण आहेस तू? माझे दिनार चोरायला आले का तू? चोट्टे, हां, चल तिकडे जा. माझा दिनारपासून दूर हो, नाहीतर मारून टाकीन मी तुला. चल निघ, गबलू म्हटला. त्याच्या किन्नरी आवाज घोगरेपणाची लय आली होती. समर्थ एकटक गबलूच्या वर्तणुकीला पाहत होते. तो कसं वागत आहे, त्याचे बोलण्याचे हावभाव, त्या दिनारांबद्दलची अचानक वाढलेली आपुलकी. समर्थ, हा गबलू असा का वागत आहे? काय झालं ह्याला?
मेनका, तू नीट पाहिलं नाहीस, ही सर्व ह्या श्रापित दिनारांची माया आहे. मला वाटतं हे श्रापित दिनार समोरच्याच्या मनातल्या लोभाचा ठाव घेतं आणि मग समोरच्याला आपल्या मायावी जाळात फसवतं. मेनका, तुला माहिती असेलच, गबलूला सोन्याबद्दल खूपच आकर्षण आहे, त्यामुळेच तो ह्या श्रापित दिनारांच्या मायाविनीत फसला आहे. मग समर्थ, आता गबलू ठीक कसं करायचं? मेनकाने गबलूकडे पाहिलं. गबलूचा चेहरा फारच भयंकर दिसत होता. डोळे जरासे मोठे झाले होते. तोंड वासून दात काढत तो विचित्ररित्या हसत होता. मेनकाच्या वाक्यावर समर्थांचा चेहरा जरासा गंभीर झाला व ते आपल्या सर्वांकडे पाहत म्हणाले, त्या पिशाचाचा शोध घेऊन त्याला कैद केल्याशिवाय ही मायाविनी आता तुटणार नाही. एवढं बोलून समर्थ जरासे थांबले व पुढील वाक्य त्यांनी मनातल्या मनात उच्चारलं, महंत, मला वाटतं तुम्हालाही असं काहीतरी घडणार आहे ते आधीच ठाऊक होतं, म्हणूनच तुम्ही मला ही दिनारांची झोळी उघडायला सांगितली. समर्थांच्या ओठांवर एक मंद स्मित हास्य होतं. ते स्वतःशीच होकारार्थी मान हलवत होते. मित्र हो, असू शकतं का की महंतांनी नक्कीच भविष्य पाहिलं असावं? कोणास ठाऊक, या पुढे जाऊयात. समर्थांनी हळूच आपला हात वाढवला आणि त्या दिनारांच्या पिशवीत घातला व पुन्हा बाहेर काढला. तेव्हा त्यांच्या हाताच्या चिमटीत तोच सोन्याचा दिनार नाणा होता. शेकोटीच्या तांबडसर उजेडात सुद्धा तो नाणा लख्ख अशा सोनेरी प्रकाशाने चमकत होता. त्या सोनेरी प्रकाशातून वाईट, हेतुमय, मायावी लहरी बाहेर पडत होत्या, ज्या सामान्य मानवाच्या देहात घुसून त्याला आपल्या मायावी जाळात ओढायच्या. मग तो सावज त्या नाण्यासाठी ठार वेडा होऊन जायचा, इतका की त्याला आपल्या माणसांची सुद्धा जाण नसायची. त्या श्रापित नाण्याची सावजाला आपल्या जाळ्यात भुरळ पाडण्याची मायाविनी खरंच खास होती. पण समर्थांच्या समोर ती मायाविनी फेल ठरली होती, कारण समर्थांना धनाचा लोभ नव्हता. नाही, समर्थांना धनाचाच नाही तर कसलाच लोभ नव्हता. समर्थ तर साक्षात दैवी अंश होते ना. मेनका, मला या श्रापित दिनारांत अफाट वाईट प्रवृत्तीची ऊर्जा जाणवत आहे. हे श्रापित दिनार माझ्या मनात स्वतःविषयी आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते असफल ठरत आहे. तू या दिनारांना हात लावू नकोस, ठीक आहे? मेनकाने फक्त होकारार्थी मान हलवली. समर्थांनी तो दिनार आपल्या हाताच्या मुठीत पकडलं आणि दोन्ही डोळे घट्ट मिटले. तोंडावाटे काही असमंजस मंत्रांचे पठण करू लागले. बंद डोळ्यांच्या काळ्या पडद्यांवर विचित्र अशा विविध रंगी तरंग रेषा उमटू लागल्या. चक्री, पाऊस, रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतिषबाजी व्हावी तसा विविध रंगाचा लाल, निळा, हिरवा, पिवळा असा प्रकाश काळ्या पडद्यांवर झळकत फुटत होता. मग शेवटी मेंदूत एक कळ उठली. डोळे अगदी खोल गेल्यासारखे झाले. सर्व शरीर ताठरलं गेलं. हातापायाचे स्नायू खेचले गेले. पूर्णतः देहाला गरम भट्टीजवळ उभं राहिल्यासारखी धग जाणवू लागली. मग अचानक थंडी वाजू लागली. समर्थांच्या पापण्यांवर एक लख्ख असा फ्लॅश पेटून पुन्हा विजावा तसा प्रकाश चालू बंद होत पडला आणि त्यांना डोळ्यांसमोर 3 दृश्य दिसले. प्रथम एक पत्र्याचा फळा ज्यावर लिहिलं होतं रामसे बंगलो सोसायटी. दुसरं दृश्य होतं मोहनरावांचा 2 मजली बंगला. दुसऱ्या मजल्यावर आपल्या खोलीत शांत झोपलेली रिअलमी. आणि अंतिम दृश्य होतं ती मांजर. समर्थांना ती काळ्या केसांची मांजर आपल्या डोळ्यांसमोर एकटक तिच्या त्या पिवळ्या जर्द खुनशी डोळ्यांनी त्यांच्याकडेच पाहताना दिसत होती की तोच अचानक तिने जागेवरून हवेत उडी घेतली आणि इकडे समर्थांनी खाडकन डोळे उघडले. त्यांचे श्वास कमालीचे वाढले होते. नजरेत जराशी भीती आणि गंभीर भाव होते. काय झालं समर्थ? तुमचे श्वास इतके वाढलेत का? काय पाहिलं तुम्ही? मेनका पटकन म्हटली. तिच्या त्या वाक्यावर समर्थ फक्त इतकेच म्हटले, मेनका, मला निघावं लागेल. समवन नीड हेल्प. काही वेळा अगोदर रामसे बंगलो सोसायटी. आकाशात काळभोर ढग पसरले होते. त्याच काळभोर ढगानाड पौर्णिमेचा चंद्र दडून बसला होता, ज्याने मानवी वास्तूंचे अवशेष धूप अंधारात बुडून गेले होते. रामसे बंगलो सोसायटीतला एक बंगला अंधाराच्या मुठीत होता. मनोहररावांच्या गेटसमोर राखण करत बसणारा वॉचमन त्या दृष्ट शक्तीच्या हातून
मयत पावला होता. आता दुसरा वॉचमन पाहणं म्हणजे जरा वेळ लागणार होता. मोहनरावांच्या गेटसमोर आता कोणीही नव्हतं. तोच एक 4 पायांची गडद काळसर केसांची मांजर की बोका चालत आली. गेटसमोर येताच जागेवर थांबली. तिच्या पिवळ्या जर्द डोळ्यांनी त्या गेटमधून आतल्या बंगल्यात पाहू लागली. त्या प्राण्याची ती पिवळी जर्द नजर पाहता एक वेगळीच जाणीव होत होती. एक अशुभ नकारात्मकतेची ती जाणीव होती. असं वाटत होतं की ते 4 पायांचं प्राणी काही सामान्य नाही. वरून जरी ते एक मांजर बोका दिसत असलं तरी देहात मात्र काहीतरी भलतंच होतं. त्या काळ्याशार मांजरीजवळून न जाणे कोठून तरी धुराची लाट वाहत आली. ते धूर नक्कीच अमानवीय होतं. प्रथम ते धूर अगदी संथ गतीने येत होतं. मग हळूहळू धूर वाढलं. त्या धुरात ती मांजर अक्षरशः गायब झाली. मग काही वेळातच एका लयीत धूर हळूहळू कमी होत गेला. शेवटला जेव्हा धुराचा नामोनिशान मिटला गेला तेव्हा समोर तोच क्रूश आकार उभा होता. 6 फूट उंचीचा, अंगात एक हिरव्या रंगाचा झब्बा, डोक्यावर हिरवी गांधी टोपी, हनुवटीखाली बकऱ्यासारखी टोकदार पांढरट दाढी. पूर्णतः चेहरा बर्फातून बाहेर काढलेल्या प्रेतासारखा थंड होता. डोळ्यांतली ती पिवळ्या जर्द गोट्यांची नजर मोहनरावांच्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर खिळली होती. हळूच तोंड विचकत आतले काळसर दात दाखवत ते छन्नी हसलं आणि स्वतःशीच होकारार्थी मान हलवली. रियल मी, मैं आया मेरे दिनार लेने. वाक्याच्या शेवटला ते खर्जातल्या आवाजात हसलं. त्या स्मशान शांततेत तो गेट उघडण्याचा आवाज पूर्ण रामसे सोसायटीमध्ये घुमला. अमानवीय शक्तीचा एक करिश्मा होता हा, की बिना मानवी आधाराशिवाय ते गेट उघडलं गेलं होतं. तो मौलाना उघड्या गेटमधून आत घुसला. 10 पावले चालून होताच बंगल्याचं प्रवेशद्वार लागलं. तो चॉकलेटी रंगाचा दरवाजा आतमधून बंद होता. पण त्या दरवाजाची कडी उघडणं त्या सैतानासाठी काही कठीण काम होतं का? आपोआप आतल्या बाजूने बंद असलेली कडी कुई कुई असा विशिष्ट प्रकारचा आवाज करत बंधनमुक्त झाली. कडी खोलताच करकर आवाज करत दरवाजा मंद गतीने आतल्या दिशेने उघडला. तो मौलाना आपल्या सर्वांकडे हसत पाहत उभा होता. त्याच्या जवळून म्हणजेच द्वाराच्या चौकटीतून धुक्याच्या लाटा उसळत जात होत्या. दरवाजातून पुढेच डाव्या बाजूला लाकडी जिन्याची रेलिंग होती. त्या मौलानाने त्याचे ते पिवळे जर्द डोळे वटारले. छन्नी हसला. धप धप असा आवाज करत डुलत तो 6 फूट उंचीचा मौलाना त्या मौलानाने दरवाजातून आत प्रवेश केला. 4 पावले चालून त्याने डाव्या दिशेला वळण घेतलं. आता समोर लाकडी पायऱ्यांचा वर गेलेला जिना होता आणि जिन्याच्या शेवटच्या पायरीपासून 10 पावलांवर रिअलमीची खोली होती. मी आलो रिअलमी. ते ध्यान पुन्हा खर्जातल्या आवाजात हसलं. त्याचा तो काळ्या बुटांचा पाऊल त्याने हळूच उचलला, पायरीवर ठेवला. तशी पायरी कर्र आवाज करत वाजली. जिन्याची एक एक पायरी चढत तो मौलाना रिअलमीच्या खोलीपाशी आला. रिअलमीच्या खोलीचा दरवाजा सुद्धा तसाच अमानवीय शक्तीसरशी आपोआप उघडला. दरवाजा उघडताच मौलानाला आपल्या खोलीत बेडवर डोक्यावर पांघरून घेऊन झोपलेली रिअलमी दिसली. हळूच तो मौलाना रिअलमीच्या खोलीत आला. खोलीत येताच त्याच्या अमानवीय शक्तीच्या लहरींनी बेड बाजूला पेटलेले टेबल लॅम्प्स चरचरू लागले. चंदेरी रंगाचा प्रकाश खोलीतल्या भिंतीवर कमी जास्त होत पडू लागला. तुझमें वो ताकत है बच्ची, जो मुझे मेरे दिनारों के पास ले जा सकती है, इसलिए तुझे मरना होगा, तुझे मरना ही होगा. त्या मौलाने आपला उजवा हात हवेत धरला. त्याच्या त्या लांब सडक प्रेताड कातडीच्या हातांची पौलादी काळीशार रंगाची धारदार नख झटकन इंचाने वाढली. पुढच्या क्षणाला तो हात वेगाने खाली आला. त्या पांढऱ्या रंगाच्या चादरीवर आदळला. पण हे काय? ती धारदार नख चादरी झोपलेल्या रिअलमीच्या अंगावर घात घालून गेली असताना सुद्धा कसलाच आवाज का झाला नाही? रिअलमीच्या वेदनादायक किंकाळी बाहेर का आली नाही? चादरी खालून रक्ताचे डाग का बाहेर आले नव्हते? हे सर्व विचार त्या मौलाना पिशाच्याच्या मनात आले होते. कारण त्यांच्या त्या हातांच्या नखांना असलेली धार काही साधारण थोडी ना होती. म्हाताऱ्या मौलानाच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव पसरले.
त्याने दुसऱ्या हाताने ती चादर उचलली, रागातच दूर फेकली. खाली पाहतो तर काय, पांढऱ्या गादीवर 2 सफेद रंगाच्या अशा सरळ रेषेत एकाखाली एक अशा रचून ठेवल्या होत्या. मौलानाच्या खांद्यामागून मागचा उघडा दरवाजा, बाहेरच्या जिन्याची रेलिंग दिसत होती व त्याच दरवाजाच्या बाजूला रिअलमी लपून बसलेली, जी हलकेच चोर पावलांनी दरवाजातून बाहेर आली. उघड्या दरवाजातून बाहेर निघून गेली. जिना उतरू लागली. मौलाना पिशाच्याला तिच्या पावलांनी वाजणाऱ्या जिन्याच्या पायऱ्यांच्या आवाजाने समजलं की रिअलमी खाली जात आहे. होशियार लड़की, कितना भागेगा मौत से, आज तो तुम्हारा इंतकाल तय है. मौलाना एका गालात कुत्सित हसला. रिअलमीच्या छातीतल्या पिंजऱ्यातलं काळीज धडधड करत वाजत होतं. काही वेळ अगोदर तिला एक स्वप्न पडलं होतं, ज्या स्वप्नात तिला एका माणसाने पुढे घडणाऱ्या ह्या धोक्यापासून सावध केलं होतं. त्या माणसानेच तिला अंथरुणात चादरीखाली उषा लपवण्याची युक्तीसुद्धा सांगितली होती. मम्मा, डॅडा, मम्मा. जिन्यातून उतरत असतानाच ती मोठ्याने ओरडली. पूर्ण बंगल्यात तिचा ओरडण्याचा आवाज घुमला. आपल्या खोलीत झोपलेले मोहनराव, मोहिनीबाई दोघे सुद्धा लागलीच दार उघडून बाहेर आले. घाबरलेली रिअलमी पटकन आपल्या आईच्या कुशीत घुसली. तिची विस्फारलेली नजर राहून राहून जिन्याच्या शेवटच्या टोकावर खिळली होती. रियू, बाळा, काय झालं? तू ठीक आहेस ना? वाईट स्वप्न पडलं का? मोहिनीबाई काळजीच्या स्वरात उच्चारल्या. आय एम फाईन मम्मा, पण तो आला आहे, तो मला न्यायला आला आहे. काय? कोण आला आहे? बोलता बोलताच मोहनरावांची नजर डाव्या बाजूला गेली. बंगल्याचं प्रवेशद्वार आणि पुढचं गेट दोन्ही सताड उघडे होते. माय गॉड, हे दरवाजे उघडे कसे? घरात चोर तर शिरला नसेल. मोहनरावांनी मोहिनीबाईंकडे पाहिलं. चोर ह्या शब्दाने मोहिनीबाईंच्या चेहऱ्यावरही भीती पसरली. डॅडा, रिअलमीने हळूच आपल्या वडिलांना हाक मारली व हळुवारपणे म्हटली, तो चोर नाहीये, शी इज घोस्ट. त्यानेच काल रात्री रावजी काकांचा जीव घेतलाय. रिअलमीचा तो हलक्या स्वरातला आवाज, बोलताना डोळ्यांची विस्फारलेली नजर. मोहिनीबाई, मोहनराव दोघांच्याही अंगावर सरकन काटा उभा राहिला. एक क्षण त्या तिघांमध्ये एक विलक्षण अशी कधीही न पाहिलेली शांतता पसरली. कोणीही काहीच बोलत नव्हतं. रियू, तू काय बोलतीयस बाळा? घोस्ट वगैरे असं काहीही नसतं. बाळ, वेट हा, मी एकदा वर जाऊन पाहतो, मोहनराव म्हटले. तसंही पुरुष असल्याने त्यांना हे करणं भाग होतं. त्यांनी प्रथम रक्षणाकरिता शस्त्रासाठी बाजूचीच एक काचेची फुलदाणी उचलली, उलटी धरली. समोरून जर काही आलं तर टाळकं फोडता येईल, हाच त्यांचा उद्देश होता. पण मोहनरावांना थोडं ना ठाऊक होतं की समोर मानवी अंश नाही. हळूहळू मोहनराव जिन्याच्या पायऱ्या चढू लागले. मागे खाली मोहिनीबाई रिअलमीला कुशीत घेऊन उभ्या होत्या. मोहनरावांना वर वर जाताना पाहत होत्या. मोहनराव रिअलमीच्या खोलीच्या दरवाजात आले. दरवाजातूनच त्यांनी आत पाहिलं. खोलीत धूप अंधार होता. त्या अंधारात मोहनरावांची नजर काही केल्यास सरावत नव्हती. त्या गडद अंधाराला पाहता मनात भीतीची पदछाया उमटत होती. त्या अंधारामुळे मोहनरावांना खोलीत जायची भीतीच वाटू लागली. जर अंधारात आत काही दबा धरून बसला असेल आणि आपण आत जाताच ते आपल्यावर तुटून पडलं तर? मोहनरावांच्या मनात घाबरट विचार आला. अंधारातून स्पष्ट असा फुटकार फुटला. तो आवाज मोहनरावांनी ऐकला होता. कानांनी त्या आवाजाला अगदी बरोबर झेललं होतं. कोण आहे आत? मोहनरावांनी हाक दिली, पण प्रत्युत्तर आलं नाही. मी म्हणतोय, कोण आहे आत? तू जो कोणी आहेस तो मुकाट्याने बाहेर ये, नाहीतर. त्या चौकोनी खोलीत पसरलेल्या गर्द काळोखातल्या काजळीतून ते खवचट थेर उडवणारं हसू बाहेर पडलं आणि पुढच्या क्षणाला जे काही घडलं भयंकर, डेंजरस, हृदयद्रावक, चित्तथरारक होतं. खोलीच्या चौकटीत अंधारातून मोहनरावांच्या ठीक डोळ्यासमोर मौलानाचा प्रेताळ चेहरा बाहेर आला. नहीं तो क्या करोगे? ते पिवळे जर्द डोळे वटारून तो मौलाना उच्चारला. मोहनरावांचे असलं ध्यान पाहून भीतीने नेत्र पांढरे झाले. पावले झटकन मागे सरकली. मागे जात ते थेट जिन्याच्या पायरीतून खाली कोसळले. मोहन! मोहिनीबाई मोठ्याने किंचाळल्या. मोहनरावांच्या डोळ्यांसमोर
अचानक ते दृश्य अवतरलं. मोहनरावांचं सर्व शरीर मागच्या मागे झुकलं. ते जिन्यावरून खाली कोसळणारच होते की तेवढ्यात तोच त्यांच्या पाठीवर एक चौकोनी आकाराचा तपकिरी रंगाचा पारदर्शक कवच अवतरला. त्या कवचाने मोहनरावांच्या पूर्ण शरीराला जिन्यावरून कोसळण्यापासून रोखलं. त्यांना मागून कवचाचा आधार मिळाला व तेवढ्यात मोहनरावांच्या कानांवर तो आवाज आला, मोहनराव, तिथे थांबू नका, लवकर खाली या. रिअलमी, मोहिनीबाई दोघींनी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोर समर्थ कृणाल उभे होते. तुम्ही? रिअलमीने आश्चर्यकारक नजरेने समर्थांकडे पाहिलं, कारण तिने काही वेळा अगोदर जो माणूस पाहिला होता ज्याने रिअलमीला सावध केलं होतं ते खुद्द समर्थ कृणालच होते. आता पुढे मोहनराव धावत खाली आले. रिअलमी मोहिनीबाईंजवळ बाजूलाच उभे राहिले. घडणारा प्रकार इतका अविश्वसनीय, चमत्कारिक होता की मोहिनीबाई, मोहनराव, रिअलमी ते तिघे डोळे फाडून समर्थांकडे पाहत होते. त्या तीनही सामान्य जीवन जगणाऱ्या माणसांसाठी हा जादुई शक्तीचा चमत्कार खरंच आश्चर्यचकित करणाऱ्यांमधला होता. त्या तिघांनी कधी असा विचारही केला नसेल की अशी ही अद्भुत शक्ती फक्त टीव्ही पुरतीच मर्यादित नाही तर सत्यकाळात सुद्धा अस्तित्वात आहे. तुम्ही? रिअलमी बोलू लागली. तुम्हीच माझ्या ड्रीममध्ये आला होतात ना आणि मला आयडियासुद्धा दिलीत. रिअलमी चेहऱ्यावर गोड स्माईल आणत म्हटली. रिअलमीच्या वाक्यावर समर्थांनी फक्त मंद स्मित हास्य करत होकारार्थी मान हलवली. तिच्या बाजूला उभे असलेले मोहनराव, मोहिनीबाई मात्र न समजून समर्थांकडे पाहत होते. रिअलमी, तू यांना ओळखतेस? कोण आहे ते? मोहिनीबाई म्हटल्या. तोच समर्थ म्हटले. हे पहा, तुमच्या मनात ज्या प्रश्नांचं काहूर माजलं आहे त्या सर्वांची उत्तरं मिळतील, पण त्याआधी आपल्याला त्या सैतानाला बंदिस्त करावं लागेल. समर्थ म्हणाले. तोच जिन्याच्या पायऱ्यांचा उच्च स्वरातला करकरण्याचा आवाज झाला. करकर. सर्वांच्या नजरा जिन्याच्या दिशेने वळल्या. तो मौलाना जिन्यावर उभा होता. त्याची ती 6 फूट उंच, जब्बा घातलेली पातळसर आकृती, प्रेताळ चेहरा, दोन्ही हात हाताशपणे खाली लोंबत होते. हाताच्या पंजांना धारदार नख उगवलेली होती. ते पिवळे जर्द काजव्यासारखे डोळे एकटक ह्या चौघांनाच पाहत होते. हे असलं भयंकर ध्यान पाहून मोहिनीबाई मोठ्याने किंचाळल्या. मोहिनीबाईंची किंकाळी फुटताच त्या ध्यानाने समर्थांकडे पाहिलं. कोण आहे तू और क्या कर रहा है यहाँ? मौलानाच्या स्वरात तुच्छ उर्मटपणा ठोसून ठोसून भरला होता. त्याला समर्थांच्या शक्तीची प्रचिती जाणवत होती. मी? हाँ, तुम्ही? कौन हो तुम और मेरे रास्ते में क्यों आए हो? मैं उस रखवाले का वो एक फरिश्ता हूँ जो तुम जैसे शैतानों से इन मासूम बेगुनाह लोगों की रखवाली के लिए चुना गया है. फरिश्ता? देखो, तुम जो कोई हो उससे मुझे कोई लेना देना नहीं. मुझे बस मेरी मन्नत दिला दो आणि मी इथून चालता होतो. त्या मौलानाने आपल्या पिवळ्या जर्द काजवी डोळ्यांनी रिअलमीकडे पाहिलं. तसे रिअलमी आपल्या मम्माच्या मागे लपली. नाही, मी जिवंत असेपर्यंत तरी ते शक्य नाही. समर्थ कृणाल असं म्हणतच मोहनराव, मोहिनीबाई, त्यांच्या मागे लपलेली रिअलमी त्या तिघांपुढे भिंतीप्रमाणे सरळ ताट उभे राहिले. देखो रखवाले, मौत को कभी बुलावा नहीं देना चाहिए, क्योंकि कभी कभी अनजाने में मांगी हुई इच्छा जल्दी पूरी हो जाती है. आपण इतकं बोलून सुद्धा समर्थ मागे हटायला तयार नाहीत हे पाहून तो मौलाना चवताळला. त्याचा अहंकार डिवचला गेला. समर्थांकडे पाहत त्याने जबडा वासला. त्याच्या जबड्यातले ते काळेशार दात, त्या दातांना बुताऱ्यासारखी धार आली. ते टोकदार, तीक्ष्ण झाले. त्याचा हा क्रोधित, चवताळून उठलेलं रूप पाहून समर्थांनी त्या तिघांनाही आपल्या खोलीत जाऊन लपायला सांगितलं. मोहनराव, मोहिनीबाई, रिअलमीला घेऊन आपल्या खोलीत जा. मोहनराव, मोहिनीबाई दोघांनीही रिअलमीला घेतलं आणि आपल्या खोलीत घुसले. मागोमाग धाडकन दरवाजा लावून घेतला. त्या मौलानाचा रागाने जळफळाट झाला होता. त्याच्या क्रोधाला आता सीमा उरली नव्हती. 300 साल से मैं मेरे दिनार ढूंढ रहा हूँ और आज मेरी कामना पूरी होके रहेगी और उसके लिए तुम्हारी मौत जरूरी है. मौलानाने आपली पिवळी जर्द नजर समर्थांपासून डाव्या बाजूला वळवली. तिथे एक 3 फूट उंचीचं टेबल होतं. ज्या टेबलावरची फुलदाणी मोहनरावांनी उचलली होती
तेच टेबल अलगद कापसाच्या पोत्यासारखं हवेत उचललं गेलं. मौलानाने एक वेळ त्या टेबलाकडे पाहिलं, मग जोरात आपली मान समर्थांकडे वळवली. तसं ते हवेत उचललेलं टेबल थेट समर्थांच्या अंगावर धावलं. त्या जाडजूड टेबलाची एक धडक समर्थांच्या उजव्या हातावर बसली आणि ते 2 फूट लांब जाऊन पडले. अकराळ विक्राळ हास्य करत मौलाना एक एक पायरी उतरून समर्थांपाशी चालत आला. पाशवर स्वर. मौलानाने कंबर वाकवली. आपल्या लांबसडक हाताच्या पंजाने खाली वेदनेने विवळणाऱ्या समर्थांवर जराशीही दया न दाखवता त्यांचा गळा धरला. कहा था ना. मौलानाने अलगद समर्थांना कोंबडीच्या पिसासारखं हवेत उचललं. मौत को बुलावा नहीं देते. त्याने असं म्हणतच समर्थांना मागच्या मागे फेकून दिलं. समर्थ हवेतच 5 फूट मागे उडाले. मागे बंगल्याचं उघडं दार होतं. त्याच दारातून थेट बंगल्यातून बाहेर जात अंगणात पडले. समर्थ बंगल्यातून बाहेर पडताच त्यांच्या समोर उघडा असलेला बंगल्याचा दरवाजा आपोआप धाड आवाज करत बंद झाला. मोहनराव मोहिनीबाई रिअलमीला घेऊन आपल्या खोलीत आले होते. घडणारी सर्व घटना एक क्षण मन मानायला तयारच होत नव्हतं की समोर हे जे काही घडत आहे सत्य नाही. रोजच्या सामान्य जीवनापेक्षा हे काहीतरी आगळं वेगळं होतं. भूतपिशाच ही रेषा त्यांच्या सामान्य मानवी जीवनाच्या रेषेत कधीच मिसळली नव्हती. त्यांना फक्त हेच ठाऊक होतं, उजेड आणि अंधार. सूर्य उगवला की कामाला जायचं, अंधार झाला की आराम करायचा. मग दुसऱ्या दिवसापासून तीच क्रिया पुन्हा पुन्हा घडायची. एकंदरीत सांगायचं झालं तर मोहनराव आणि मोहिनीबाई दोघांचेही मेंदू बधीर झाले होते. आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून मोहनराव मोहिनीबाई रिअलमीला कवेत घेऊन बेडपुढे उभ्या होत्या. टेबल लॅम्पचा पिवळसर प्रकाश खोली उजळून गेला होता. मोहन, काय चालू आहे हे? कोण आहे तो थेरडा आणि आपल्या रिअलमीच्या मागे का लागला आहे? मोहिनीबाई म्हटल्या. पण मोहनरावांकडे ह्या प्रश्नांची उत्तर होती तरी कुठे? मम्मा, रिअलमीचा आवाज आला. तीच बोलू लागली. तो म्हातारा घोष्ट आहे. त्याला मला मारायचं आहे कारण त्याला त्याचे दिनार हवे आहेत. दिनार? मोहनरावांनी न समजून मोहिनीबाईंकडे मग रिअलमीकडे पाहिलं. हो, दिनार. त्याने त्या दिनारामुळेच रावजी काकांना सुद्धा मारून टाकलं आहे. रिअलमीच्या वयानुसार पाहता तिचे हे बोल ऐकताना त्या दोन्ही मातापित्यांच्या अंगाचा अक्षरशः थरकाप होत होता. धाड धाड, धप धप. अचानक दरवाजा ठोठावला गेला. एक साथ तिघांचेही श्वास घशात अडकले. डॅडा, तो आला. रिअलमी हलकेच पुटपुटले. तिघांच्याही नजरा दरवाजावर स्थिरावल्या होत्या. ते ध्यान त्या लाकडाच्या दरवाजा पल्ल्याड उभा आहे हा विचार करूनच त्यांच्या मनाचा थरकाप होत होता की तेवढ्यात आतून लावलेली दरवाजाची कडी हळूहळू उघडली जाऊ लागली. हा घडणारा अमानवीय शक्तीचा करिश्मा पाहता त्या तिघाही जणांचे डोळे विस्फारले. अंगाचा स्टॅच्यू झाला. दरवाजा उघडला. त्या दरवाजातून पांढरट धुक्याची वाफ खोलीत शिरली व तो मौलाना त्याच धुक्यातून हळूहळू चालत खोलीत आला. मोहिनीबाई पुन्हा किंचाळल्या व जागेवरच बेशुद्ध झाल्या. मम्मा, मम्मा. रिअलमी आपल्या मम्माला उठवू लागली पण त्या बेशुद्ध झाल्या होत्या. वो फरिश्ता तो गया, अब तेरा क्या होगा रिअलमी? अब कौन बचाएगा तुम्हें? माझ्या मुलीपासून दूर राहा, नाहीतर. मोहनराव रिअलमी समोर उभे राहिले. तुम? मौलानाने तुच्छ नजरेने मोहनरावांकडे पाहिलं. हलकेच आपला हात सरळ केला. प्रेताड हाताची मूठ आवळली. मौलानाच्या ह्या क्रियेने मोहनरावांच्या गळ्याभोवती एक अदृश्य पाश तयार झाला. अदृश्य पाशाने त्यांचा गळा आवळला. सर्व शरीर जमिनीवरून अलगद 3 फूट उंच हवेत उचललं गेलं. पायाचे तळवे खाली लोंबले गेले. पाहता पाहता गळ्यावरची पकड इतकी मजबूत झाली की मोहनरावांचा चेहरा काळा निळा पडला. तोंडातून जीभ बाहेर आली. डोळे विस्फारले गेले. थांब मौलाना. मौलानाच्या मागे असलेल्या दरवाजात समर्थ उभे होते. त्यांच्या हाताला, कमरेला जबरदस्त मार बसला होता. दरवाजाला टेकून ते कसे तरी उभे राहिले होते. आवाज ऐकून मौलाना लागलीच मागे वळला. त्याच्या मागे हवेत मोहनराव तसेच लटकलेले दिसत होते. तू फिरा गया? होय, पण तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलोय. मेरे लिए क्या? मौलानाने डोळे बारीक करत विचारलं.
समर्थांनी लागलीच कुर्त्याच्या खिशात हात घातला आणि ती दिनारांची झोळी बाहेर काढली. तुझे दिनार, हेच हवं आहे ना तुला? दिनारांची झोळी पाहून त्या हैवानाच्या चेहऱ्यावर विजयी हास्य तरळलं. त्याचे पिवळे जर्द डोळे आनंदाने विक्षिप्तरित्या मोठे झाले. मेरे दिनार लाए हो, दे मुझे मेरे दिनार, दे दो. एखादं लहान मूल जसं प्रेमाने शब्दांना एक विशिष्ट प्रकारची लय देऊन बोलावं, तसं ते पिशाच्य बोलत होतं. तुझे दिनार तुला मिळतील, पण त्याआधी त्यांना सोड. समर्थांनी मागे वळून पाहिलं. त्यांचा इशारा मोहनराव मोहिनीबाई रिअलमीकडे होता. ठीक आहे. मौलानाने आपला एक हात मोहनरावांच्या दिशेने वर केला आणि तोच खाली सुद्धा आणला. मोहनराव हलके जमिनीवर आले. त्यांचे श्वास पूर्ववत व्हायला जरासा वेळ लागला. मोहनराव, तुमच्या पत्नीवर रिअलमीला घेऊन इकडे ये, समर्थ म्हटले. मोहनरावांनी बेशुद्धीत असलेल्या मोहिनीबाईंना कवेत उचललं. त्यांना घेऊन खोलीतून बाहेर आले. रिअलमी सुद्धा धावतच त्यांच्या बरोबर आली. ते तिघेही पुन्हा समर्थांच्या मागे होते. आप तो मेरे दिनार मुझे दे दो, मौलाना प्रेमळ स्वरात म्हटला. हो ठीक आहे. समर्थांनी एक वेळ त्या झोळीकडे पाहिलं व पुढे म्हटले, घे. समर्थांनी ती झोळी जागेवरूनच मौलानाच्या दिशेने फेकली. मौलानाने ती हवेतच झेलली. ती झोळी हाती येताच त्याचं सर्व शरीर एका शक्तिशाली प्रकाश किरणांनी चमकून उठलं. आप मुझे कोई नहीं रोक सकता. ये बहुत बड़ी गलती कर दी तुमने. हे दिनार मुझे देके, फरिश्ते. समर्थांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव पसरले. म्हणजे मतलब अब मैं तुम्हें मौत की नींद सुला दूंगा. पण तुझे दिनार तुला मी परत केले ना. तू म्हणाला सुद्धा की मी तुम्हाला सुखरूप सोडून देईल. नहीं, एक बार जो कोई मेरे दिनारों के राज के बारे में जान जाता है, उसे मैं जिंदा नहीं छोड़ता. अब तुम सब लोगों को मरना ही होगा. समर्थांच्या चेहऱ्यावर काळजीमय भाव पसरले. भुवया वर गेल्या. मग अचानक पटकन ते म्हणाले, ठीक आहे, तुला मारायचंय आम्हाला तर मार तू, पण मरण्या अगोदर माझी एक इच्छा आहे. इच्छा? क्या इच्छा आहे तुम्हारी? मौलानाच्या त्या वाक्यावर समर्थांच्या ओठांवर हलकसं गूढ हसू उमटलं व ते म्हणाले, एकदा तुझी दिनारांची झोळी खोलून बघ. काय माहिती त्यात दिनाराऐवजी खडे असावेत. मौलानाच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात मावळला. पटकन त्याने हातातल्या झोळीची गाठ सोडली. आत पाहिलं. जसं आत पाहिलं त्याला आपल्या पिवळ्या जर्द नजरेस झोळीत दगडगोटे भरलेले दिसले व त्याच पिशवीत घन आकाराचा घनशोषक ठेवला होता. मौलानाची नजर जशी घनात्मशोषकावर पडली तसं ती दैवी शक्ती क्षणार्धात कार्यरत झाली. घनशोषक फिकट निळसर रंगाने उजळून निघाला. मौलानाचा प्रेताड चुना पोतलेला चेहरा निळसर रंगाने उजळला. इकडे दरवाजाला पाठ टेकून उभे असलेले समर्थ जागेवर ताट उभे राहिले व आपली युक्ती सफल झाली हे पाहता त्यांच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटलं. घनशोषक कार्यरत होताच त्याच्या पुढ्यात असलेल्या मौलानाच्या शरीराची धूळ धूळ होऊ लागली. हे क्या हो रहा है? धोका! त्या ध्यानाचं सर्व शरीर पायापासून ते डोक्यापर्यंत हिरवट रंगाच्या धुळीकणात रूपांतरित झालं गेलं. तीच धुळीकण घनशोषकाने आपल्या आत शोषून घेतली. शेवटला ती पिवळ्या रंगाची झोळी झपकन खाली जमिनीवर कोसळली. त्या खाली कोसळलेल्या पिशवीतून निळसर रंगाने उजळलेला घनात्मशोषक अर्धवट बाहेर आलेला दिसत होता. इकडे दिनारांच्या मायाविनीत फसलेला गबलू मौलानाला कैद होताच पुन्हा पहिल्यासारखा झाला. मेनकालाही समजून गेलं की समर्थांनी त्या शक्तीला कैद केलं आहे. काही वेळाने, चला तर आता माझी निघायची वेळ झाली, समर्थ म्हटले. पुढच्या क्षणाला त्यांच्यापासून 5 पावलांवर एक गोलसर वर्तुळाकार उभट सप्तरंगी पोर्टल तयार झाला व समर्थ त्या पोर्टलमध्ये निघून गेले. मोहनराव मोहिनीबाई दोघांच्या नजरेसमोर तो पोर्टल झपकन बंद झाला. शेवटी सत्याचा विजय झाला होता.